ह्या आहेत फणसाच्या बिया आणि कोकणात ह्याला आम्ही आठला असं म्हणतो. तर ह्या आज मार्केटमध्ये मिळाल्या, सुपर मार्केटमध्ये 6.66 दिरहमच्या मिळाल्या, 350 ग्रॅम. तर प्राईस बघा त्याची खूप जास्त महागच मिळाल्यात, पण तरी पण आणल्या. आणि सुकी मच्छी आहे, काड असते ना आपल्याकडे गावाला मिळते, तर ती सुकी मच्छी घालून आम्ही बनवतो. एक नंबर टेस्टी लागते. अशा चेचून घालायच्या असतात, चेचायला घेतल्या तर त्या अशा उडत होत्या. मग आपण ज्याच्यात लसूण वगैरे पेस्ट बनवतो ना, त्याच्यामध्ये तसं थोडी चेचून घेतल्यावरती त्याची साल आपोआप निघते. मग असे तुकडे करून घ्यायचे, त्याचे बारीक असे तुकडे करून घेतले. एक नंबर भाजी लागते. आणि ही भाजी बनवायची तर अलका मावशीची आठवण नक्कीच काढली पाहिजे, कारण ती आम्ही लहान होतो तेव्हा ही भाजी ती बनवून द्यायची. आम्ही गावाला जायचो मुंड्यात तेव्हा, तर ती इतकी छान टेस्टी बनवायची. आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच ती आमच्याकडे पण आवडते घरी. तर ही भाजीची आज रेसिपी शेअर करते. बघा, थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यात 2 मीडियम साईजचे कांदे परतून घेतलेत मस्त गुलाबी रंगावरती. आणि त्याच्यात 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट मी फ्रीजमध्ये बनवून ठेवली आहे, म्हणजे कधी यूज करता येईल अशी 8-15 दिवसांसाठी. ती टाकून छान परतवून घेतली. आणि हा 2 चमचे घेतलेला आहे वाटलेला मसाला, गोडा मसाला आहे. कांदा खोबरं आलं लसूण भाजून छान असा मसाला बनवला जातो. आता ह्या भाजीमुळे खूप गॅस होतो, तर थोडंसं हिंग तर ॲड करायचंच आहे. घरी बनवलेला गरम मसाला 2-3 चमचे टाकला आहे, थोडीशी हळद आणि आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट मसाला टाकून छान परतवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता जी सुकी मच्छी बाजूला ठेवली आहे ना, काड, तुम्ही काडच्या ऐवजी कोलिंब पण टाकू शकता, आम्ही कोकणात काड म्हणतो याला. तर हे मस्त त्याच्यात पाणी पिऊन टाकून दिलं आहे. आणि हे टाकल्यानंतर एका बाजूला जे आपण आठला भाजून धुवून ठेवल्या होत्या ना, त्यासुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आणि छान मिक्स करून घ्यायच्या. सगळं तेल तिखट मीठ ज्याला लागलं पाहिजे छान असं. आणि थोडेसे मसाले कमी तेलामुळे करपायला लागले, मग थोडं 1-2 चमचे पाणी टाकलं मी आणि मिक्स करून घेतलं. आता हे असंच ठेवायचं, आधी 1-1.5 ढोबर पाणी घालायचं नाही याच्यात, झाकण ठेवून दिलं याच्यावरती. आणि मग याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. वरण भाताबरोबर पण खूप छान लागते, वरण कसली गरज नाही आहे, भाकरीबरोबर तर एक नंबर लागते. थोडं पाणी टाकून मी मस्त अशी शिजवून घेतली. 1-2 वेळामध्ये छान मिक्स करून घ्यायची. आणि आठला खाऊन बघायच्या की शिजल्यात की नाही. ही भाजी इतकी चविष्ट होती की याला कोथिंबीरही वरून टाकण्याची गरज नाही आहे. आणि आम्हाला तर सगळ्यांना ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर ती एक नंबर आवडते. तर मी आज तांदळाच्या भाकऱ्या केल्या होत्या. आधी थोडंसं भाजीत चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, जेवढं कमी होतं ते. आणि मग मस्त तांदळाच्या अशा गरम गरम भाकऱ्या बनवल्या. आणि गरम गरम तांदळाच्या एकदम भाकऱ्यांबरोबर ही भाजी एक नंबर लागत होती. तशी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा.